नागपूरमध्ये नागपूर विधानसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। नागपुरातील विधानसभेच्या सर्व 6 जागा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचा दावा आमदार विकास ठाकरेंनी केलेला आहे। तर नागपूर दक्षिणसह इतर जागांवर संजय राऊतांनी दावा सांगितला होता। त्यामुळे या जागा आता कोणत्या पक्षाला सुटणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला आहे, लक्षात घ्या। आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे। एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात, रामटेक। अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे, ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, लक्षात घ्या। नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू। नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे। रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे। याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का, या संदर्भात चाचपणी सुरू आहे। सध्याच्या परिस्थितीत सुद्धा नैसर्गिकरित्या 6च्या 6 जागा काँग्रेसला मिळतील अशी अपेक्षा आहे, कारण की काँग्रेस नेहमी विधानसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलीच आहे। सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा क्लेम आहे दक्षिण नागपूरवरून अनेकदा काँग्रेसचा आमदार निवडून गेलेला आहे। आताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मागच्या काँग्रेसची परिस्थिती चांगली होती आणि मला वाटते काँग्रेस पक्ष ही जागा सोडणार नाही अशी पुन्हा नागपूरच्या सर्वच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संभावना।